छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा। बार्शी शहरामध्ये काल रात्री काही डिजिटल फलक लागलेले आहेत आणि त्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न किंवा काही शंका विचारलेला आहे। तर ते नेमकं काय प्रकरण आहे, संपूर्ण बार्शी शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये या डिजिटल फलकाची चर्चा चालू आहे। सगळ्यांना माझा जय शिवराय। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मी माझ्या जातीसाठी इमानदार आहे आणि ह्याच्यामध्ये काही समाजाच्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत, ती शंका मी विचारण्याचं काम आदरणीय आमचे आधारस्तंभ असलेले आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना मी केलेलं आहे। त्यानुसार मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये मला अशा शंका निर्माण झालेल्या आहेत की मागच्या वेळेस आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आदरणीय दादाच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीला आपण भरपूर प्रमाणामध्ये मतदान केलं। ज्यांचे चुलत्या पुतण्याचे पक्ष एकत्र असताना 4 खासदार येत नव्हते, आज त्यांचे 8-8, 10 खासदार निवडून आले। उद्धव ठाकरे पक्षाचे आले, काँग्रेस पक्षाचे आले। या सगळ्याचे खासदार निवडून आल्यानंतर पण त्यांनी अजूनपर्यंत मान्य केलं नाही की आम्ही मराठा समाजाच्या मतावरती निवडून आलेलो आहे, असं मान्य न करता उलट त्यांनी त्यांच्या पक्षाला स्वतःला श्रेय दिलेलं आहे। तर या सगळ्या गोष्टी ज्या ते राजकारणाच्या, मला त्या राजकारणाकडे जायचं नाही, परंतु माझा आदरणीय दादांना एवढंच विनंती आहे की दादा आपण महायुतीला सरकारला तर आपण पाठिंबा द्यायचा नाही, हे तर तुमचं स्पष्ट मत आलेलं आहे, त्यानुसार आम्ही वागणार पण आहोत। परंतु आपण महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा द्यायचा आहे किंवा त्यांचे काही लोक निवडून आणायचे। जर महायुतीला पाठिंबा नाही म्हटल्यानंतर महाविकास आघाडीला मतदान जाणार मराठा समाजाचं। तर मग महाविकास आघाडीकडनं आपण काय लिहून घेतलंय का की बाबा मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा आरक्षण देणार का, असं काय तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडनं किंवा शरद पवार साहेबांकडनं असं काय तुम्ही लिहून घेतलेलं आहे का? असं समाजाचा, प्रत्येक समाजातील स्तरातील लोकांचा प्रश्न आहे। आता ज्याचा त्याचा विषय आहे, याच्यात म्हणजे राजकारणाचा काही विषय नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो हा खरा विषय आहे। ह्याच्यामध्ये मी मुद्दे मांडलेले आहेत। मी 2007, 8, 9 पासून मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत शंभूराज युवा क्रांतीमध्ये संघटनेमध्ये काम केलेलं आहे। माझ्या कामासाठी सर्व वार्षिकांना व तालुक्यांना संपूर्ण महाराष्ट्रांना माहिती आहे, मी मराठा समाजाचं आजपर्यंत काम करत आलेलो आहे। मी कुठल्याही पक्षाचा आजपर्यंत मी अजेंडा वापरलेला नाही। मी माझ्या जातीसाठी इमानदार असताना मी इथल्या चालू आमदारांना सुद्धा मी त्यांचं काम केलेलं आहे, कारण ते एक मराठा महासंघाचे काम करत होते। त्याच्यामुळे मी त्यांचाही आमदार किंवा आमदार म्हणून निवडून येण्यासाठी पण मी मराठा समाजात त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी जाऊन 2-3 वेळा मनोज दादा जरांगे पाटलांना पण विनंती केलेली आहे। असं नाही की तो विषय राजकारणाकडे हा विषय जात नाही, हा विषय समाजकारणाचा विषय आहे। त्याच्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केलाय मनोज दादांना की दादा तुमची भूमिका काय, जी मागील वर्षाच्या काळामध्ये काही मराठा मुस्लिम वाद झाले, काही मागच्या काळामध्ये मराठा दलित वाद झाले, आता ओबीसी मराठा वाद निर्माण व्हायला लागलेले आहेत, मग आपण किती समाजाला अंगावर घ्यायचं, याच्यामधनं हा प्रश्न मुद्दा मूळ उपस्थित होतोय। एकतर विषय मला मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की साहेब तुम्ही मला 5 मिनिटं वेळ द्या। मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय ओबीसी मधूनच, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या, त्यांच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळतं, ह्याचा रामबाण उपाय अण्णा शिंदेकडे आहे। कारण मी 25 वर्षापासून मराठा समाजाचं काम करतोय, मलाही पोलिसांनी अनेक लाठ्या मारल्या, मी पण मार खाल्ला। समाजासाठी मी आंदोलन करताना मी एकदम जिवंत असे आंदोलन केले। माझीवर म्हणजे ह्याच्यामध्ये शंका घ्यायचं काय कारण आहे, प्रत्येक कार्यकर्ता असेल इथं सगळे उभारलेले सगळेजण आम्ही मराठा समाजाचं गेले 20-25 वर्षापासून काम करतो, ह्याच्यामध्ये काही शंका निर्माण झालेल्या आहेत। तुम्ही महाविकास आघाडीला जर आपण मतदान केलं तर मग महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं प्रोटोकॉल पाळलेला नाही की आम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतो, अशी मागणी नाहीये। मग दादा तुम्ही पण एखादा पक्ष काढा नाही गेला, नेमकं समाजाने करायचं काय, माझ्या मनात शंका आहेत। तुम्ही 29 तारखेला मिटिंग घेणार होता, ते पण मिटिंग तुम्ही पुढे ढकलली। तुम्ही म्हणता राजकारण, आचारसंहिता चालू झाल्यानंतर मग आपण ठरवू, मग याच्यामध्ये नेमकं काय होणार, ते लोकसभेसारखंच होणार आहे ना। मग ज्या त्या भागातील जिथे जिथे मराठा समाजाचे काही आमदार असतील, काही असतील जे समाजाचं काम करत असतील, काही पक्षाचे लोक असतील, त्यांना जिथं जिथं समाजामध्ये लोकांना अडचणी यायला लागलेल्या आहेत, मग समाजाने करायचं काय नेमकं? ज्या महाविकास आघाडीचे चालूमध्ये 31 खासदार निवडून आले, या काही खासदारांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, हे तुमच्या लक्षात येत नाही का दादा? मग माझं हेच मागणं आहे, तुमच्या लक्षात जर ह्या गोष्टी जर येत नसतील तर मग मी त्यांना काय उत्तर देणार आहे? म्हणून मी त्यांना प्रश्न विचारलेला आहे आणि मी मरेपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी मागे राहणार आहे। ह्याच्यामध्ये त्यांचा माझा काही ह्याच्यामध्ये म्हणजे काही अंतर नाहीये। आमचं जे मत आहे ते आम्ही त्यांच्यापाशी मांडलेलं आहे, ते मी माझ्या पत्रव्यवहारात केलेलं आहे।
हे मला त्या नक्कीच 8 दिवसामध्ये त्यांचं ते मला उत्तर देतील. त्याच्यानंतर मी त्यांना माझा पुढचा निर्णय मी ठरवेन. मला उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या पुढच्या सोमवारपासून 8 दिवसानंतर मी माझं इथं ठिय्या आंदोलन चालू करेन आणि जोपर्यंत मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन चालू राहणार. आपण याच्यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने घेतलेला आहे की अनेक खासदार यावेळेस नवीन निवडून दिले आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी तसे आदेश दिले होते आणि त्या पद्धतीनं तुम्ही मराठा समाज म्हणून किंवा एक आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटलांचा शब्द पाळून तुम्ही त्या खासदारांना निवडून दिलं आणि त्यांनी आतापर्यंत कुठलाही मुद्दा मराठा आरक्षणाचा कुठेही उचललेला नाही. तर त्या बाबतीत आपण एक मराठा समाज म्हणून किंवा मराठा आंदोलक म्हणून त्या खासदारांना कधी जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय का? आता मुळात विषय असा आहे की परवाचं लोकसभेचं राजकारण होऊन आता जस्ट 1 महिना 2 महिने झाले असतील. त्यांना आम्ही जाब विचारणं एवढे आम्ही मोठे नाहीयेत. आम्ही जाब विचारणार आमच्या नेत्याला, आमच्या समाजाच्या आमचा जो आधारस्तंभ आहे मनोज जरांगे पाटील, आम्ही यांनाच प्रश्न विचारतोय की त्यांनी विचारायचं, आम्ही कसं विचारायचं. आणि मी कुठल्याही खासदाराला विचारलं. आम्ही मध्ये आता शरद पवार इथं आले होते, त्यांना सुद्धा आम्ही काळे झेंडे दाखवले. बार्शीमध्ये जो कोणी मराठा समाजाचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, जो कोणी नेता येईल त्यांना तर आम्ही विचारणारच आहोत जाब. त्याच्यामध्ये तर काही अडचणच नाही. परंतु यांची जी भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजाच्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे आमचा एक प्रश्न आहे, याचा अर्थ असं कोणी समजू नये की माझा मनोज जरांगे पाटलावरती विश्वास नाही, असा विषय नाहीये. ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात मराठा समाजाचं. मी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करतो आणि मी आज काम करत नाही, मी 2008, 7, 8, 9 पासून काम करतो, असा विषय नाहीये. परंतु जो जातीला इमानदार असतो तोच प्रश्न उचलू शकतो. त्यामुळे मी हा प्रश्न विचारलेला आहे. काय मला प्रश्न विचारायचा तेवढा तो नैतिकता अधिकार आहे. मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं मिळतंय हे मी तुम्हाला 3 मिनिटं फक्त मला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मला वेळ द्यावा. 3च मिनिटं. 3 मिनिटांमध्ये मी त्यांना सांगतो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कसं मिळतंय. त्याच्यावरती मी पुढे नंतर तुम्हाला नक्कीच बोलल आणि हे सगळं कायद्यामध्ये बसल. ओबीसी समाजाच्या नेत्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा मला प्रश्न विचारावे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण कसं मिळतं. मी ते पण सांगतो, पण त्यांनी त्यांच्या जातीला इमानदार असावं. त्यांना मी उत्तर द्यायला गंभीर आहे, त्या पद्धतीने मी उत्तर देईन. दुसरा एक मुद्दा प्रामुख्याने आपण त्यात नमूद केलेला आहे की सध्याचे उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत आणि त्यांना हटवून जे आताचे सरकार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आताचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. तर हे सरकार पाडून मराठा समाजाचा मुख्यमंत्री गमावून पुन्हा दुसरा मुख्यमंत्री हा ब्राह्मण समाजाचाच करायचा का, हा एक मुद्दा आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय स्वातंत्र्य झाल्यापासून 10 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब 2 वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी 94 GRचा कसा फुट्टा मारलेला मराठा समाजाच्या मेंदूवरती ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. गैर मराठा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसने आपल्याला मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं. सुप्रीम कोर्टामध्ये त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी तिथं सुप्रीम कोर्टामध्ये वकील दिला नाही म्हणून ते आरक्षण बुडालं. हे तर सगळ्याला माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांना विरोध करणारा महाराष्ट्रातनं संभाजी ब्रिगेडचा एकमेव कार्यकर्ता अण्णा शिंदे हा पहिला कार्यकर्ता आहे, ज्यानं 2010 साली फार मोठं आंदोलन केलं होतं. असा विषय नाही की मी देवेंद्र फडणवीसचा असं नाही, ज्यांनी दिलं त्यांना दिलं म्हटलंच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी दिलं. आज पण तुम्ही विचार करा, मराठा समाजाचा 25% मराठा हा ओबीसीमध्ये गेलेला आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवून तो ओबीसीमध्ये दाखल झालेला आहे. आणि याच्यामध्ये समाजाची अशी अवस्था झालेली आहे की 25% समाज असा म्हणतो की आम्हाला कुणबी हा प्रमाणपत्र नको आहे, आम्ही मराठा म्हणून राहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा. त्याच्यासाठी राज्य सरकारनं मध्यंतरी काळामध्ये एसईबीसीचं आरक्षण 10% लागू केलेलं आहे. त्यामुळे 50% तरी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आजपर्यंत मिटलेला आहे. राहिलेला 50% आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हा विषय मिटवावा. त्यासाठी आम्ही मनोज दादाच्या पाठीमागे आहे. परंतु याच्यामध्ये काय व्हावं लागले, याच्यामध्ये राजकारण घुसायला लागलेलं आहे. आता मला सांगा, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही विरोध करायचा, त्यांचे 105 आमदार पाडायचे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून त्यांचे 105 आमदार निवडून आले. मग आता आपण उद्धव ठाकरेची 100 आमदार निवडून आणू. त्यांनी लेखी द्यावं ना, मी मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून. म्हणजे एक ब्राह्मणाला विरोध करायचा, दुसरा ब्राह्मण सत्तेवर आणायचा का तुम्हाला? मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठा म्हणून चालत नाही का महाराष्ट्राला? हा पण समाजासमोर एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो ना. ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी शपथ घेऊन सांगितलं की मी मराठा समाजाला प्रामाणिकपणे काम करतोय, तर त्यांच्याशी तुम्ही गाठभेट घ्या, त्यांच्याशी तुम्ही गाठीभेटी घ्या, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा.
आणि तुम्ही त्याच्यावरती मी एवढा मोठा नाहीये की मी जाऊन त्यांच्याशी भेटायला. जर मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला वेळ दिला तर मी नक्कीच बोलेन. मराठा समाजाला ओबीसी मधून कशा प्रकारे आरक्षण दिलं जातंय. काही कोकणमध्ये काय आमचा मराठा बांधव आहे तो आम्हाला ओबीसी मध्ये नको म्हणतो कुणबी म्हणून. हे पंजाबराव देशमुखापासून चालत आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण PSC आरक्षण आहे. आणि अजून काही आपल्याला जेवढं समाजाला पदरात पाडून घेता येईल तेवढं राज्य सरकारकडनं संघटनेचं काम असतं पदरात पाडून घेणं आणि आंदोलन करणं हे आमचं काम आहे. म्हणजे तिथं देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा शरद पवार साहेब असू द्या कुणी असू द्या, आमचं आंदोलन हे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यासाठीच राहणार आहे. आणि आमचा अखंडपणे लढा हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत असणार आहे. परंतु माझ्यासमोर काय प्रश्न उपस्थित झालेत ते प्रश्न आदरणीय मनोजदादांना विचारलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की मी मनोजदादांच्या विरोधात आहे. हे प्रश्नामध्ये तुमच्याकडे प्रश्नावली समोर आहे. याच्यामध्ये कुणीही मला कुणाला काय वाटत असेल शंका वाटत असेल अवश्य मला विचारा. मी त्यांना उत्तर द्यायला खंबीर आहे. माझी एक तरी चुकीचं असेल तरी. मनोजदादाला प्रश्न विचारणार आहे. बहुधा महाराष्ट्रातील तुम्ही मराठा समाजातील पहिलेच आहात आणि जाहीरपणे शहरामध्ये डिजिटल फलक लावून तुम्ही ते एक प्रकारचं आवाहन त्यांना केलेलं आहे किंवा विनंती केलेली आहे. मी या ठिकाणी मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत त्या काही मराठा तरुणांच्या भावना तुम्ही त्या फलकाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. तर मराठा समाजामध्ये काही प्रकारची चर्चा चालू आहे. तर तसे काही प्रतिक्रिया तुम्हाला काही आलेल्या आहेत का? प्रतिक्रिया मला भरपूर लोकांच्या आल्या. काही लोक म्हणले हे बरोबर आहे तुमचं, नेमकं काय समाजामध्ये परिस्थिती चालली आहे समाजाला समजणं गेलंय. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया आल्यात. आणि मी जे काय प्रश्न मांडलेले आहेत ते समाजाचे प्रश्न मी आदरणीय दादांसमोर प्रश्न मांडलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय. माझा कुठलाही इशारा नाही. माझी सर्व जे काय आहे ते माझी त्यांना विनंती आहे. कारण मी त्यांचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता 2007 पासून आहे. त्याच्यामुळे मला याच्यामध्ये काय त्यांच्याविषयी काय माझा त्यांच्यावर विरोध आहे असं नाही. परंतु समाज कुठेतरी वेगळ्या साईडला भरकटत चाललेला आहे. तो भरकटत जाऊ नये म्हणून हे माझं आंदोलन आहे. तुम्ही ज्या या मागण्या आहेत किंवा तुमचे प्रश्न आहेत किंवा शंका आहेत तर त्याची रितसर मागणी जी आहे तुमची ती मनोजदादांपर्यंत पोहोचवलेली आहे का? आणि ते उत्तर येईल किंवा न येईल तर तुमचं आंदोलनाचं जे तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही ठाम आहात का? मी त्यांना पोस्टामार्फत आज हे पत्र माझं पाठवलेलं आहे. मला जर त्याच्यावरती जर उत्तर आलं, माझं जर समाधानकारक उत्तर झालं मी पुढची दिशा नक्कीच करेल. परंतु माझं आज असं ठरलेलं आहे मला जर 8 दिवसात जर याच्यावरती नाही मिळालं काही उत्तर तर मी ते आंदोलन करून आदरणीय मनोजदादांना मी काही प्रश्न विचारतोय, मी विनंती करून विचारतोय. त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यांनी मला उत्तर द्यावं एवढीच माझी विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा हाक मराठा.